नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतीय शेअर बाजारामध्ये आज एक महत्त्वपूर्ण बदल दिसून आला आहे. देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेल्या भारती एअरटेलनं बाजार भांडवलाच्या बाबतीमध्ये बँकिंग क्षेत्रातील दिग्गज HDFC बँकेला मागे टाकलं आहे. या बदलामुळे सुनील भारती मित्तल यांच्या नेतृत्वाखालील भारती एअरटेल आता रिलायन्स इंडस्ट्रीज नंतर भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. सोमवारी शेअर बाजार उघडताच भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. यामुळे कंपनीचं एकूण बाजार भांडवल एका नवीन विक्रमी उच्चांकावरती पोहोचलं. या वाढीमुळे एअरटेलनं सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या HDFC बँकेला तिसऱ्या स्थानावरती ढकललेलं आहे. एअरटेलचं बाजार भांडवल हे 11,90,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले, तर HDFC बँकेचं बाजार भांडवल हे 11,80,000 कोटी रुपयांपर्यंत कायम आहे. 18 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजार भांडवलासह रिलायन्स इंडस्ट्रीज हा मात्र अव्वल स्थानावरती आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही पाहिलं तर आता HDFC बँकेला एअरटेलनं मागं टाकलेलं आहे आणि एअरटेल ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी बनलेली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.